नमस्कार मंडळी, आज मी फक्त एक कच्चा बटाटा आणि उरलेल्या पिठापासून खूपच टेस्टी आणि चविष्ट नाश्ता बनवून दाखवणार आहे, जो नाश्ता तुम्हाला खूपच आवडेल। चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। तर ही नाश्त्याची रेसिपी बनवण्यासाठी एक कच्चा बटाटा घेतलेला आहे साल काढून। आता तो किसणीने अशा प्रकारे किसून घ्यायचा आहे। तुम्ही जास्त प्रमाणात जर हा नाश्ता बनवणार असाल तर इथे 2 बटाट्याचा वापर करायचा। तर हा मी बटाटा किसून घेतलेला आहे। आता थोडा थोडा हा बटाट्याचा किस हातामध्ये घेऊन अशा पद्धतीने याचं पाणी काढून टाकायचं, म्हणजे यामधील सगळं स्टार्च निघून जातो। आणि त्यानंतर हा बटाट्याचा किस एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचा। तर सगळा बटाट्याचा किस मी एका बाउलमध्ये ट्रान्सफर केला आहे। त्यानंतर एक मोठा कांदा अशा प्रकारे स्लाइस करून घेतलेला आहे। 1 चमचा जिरं घालायचं, 1 चमचा काळी मिरी पावडर, 1 चमचा आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा घातलेला आहे, भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर, पाव चमचा हळद पावडर, 1 चमचा धणे जिरे पावडर। आता सगळं चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्यांचा वापर सुद्धा करू शकता। कोबी, गाजर, सिमला मिरची यामध्ये वापरू शकता। सगळं व्यवस्थित हे मिश्रण मिक्स करून दिल्यानंतर बाजूला ठेवायचं आहे। मीठ आता घालायचं नाही, नाहीतर पाणी सुटणार। मिठाचा वापर नंतर करायचा। आता इथे मी उरलेलं पीठ घेतलेलं आहे, हे रात्रीचं पीठ आहे। तुम्ही सेम डेला मळून सुद्धा घेऊ शकता। आता या पिठाचे सेम आकारामध्ये 4 गोळे बनवून घ्यायचे आहेत। तर मी 4 गोळे असे बनवून घेतले आहेत। त्यामधील एक उंडा म्हणजेच गोळा घ्यायचा आणि त्याला सुकं पीठ लावून चपाती लाटतो त्याप्रमाणे लाटून घ्यायचं। याला जास्त पातळ किंवा जास्त जाड ठेवायची नाही। तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी चपाती लाटून घेतलेली आहे। अशाच पद्धतीने बाकीच्या 4ही चपात्या लाटून घ्यायच्या। सगळ्या 4ही चपात्या लाटून घेतल्यानंतर त्यामधली एक चपाती म्हणजेच पोळी घ्यायची आहे आणि त्यावर टोमॅटो सॉस लावायचा। इथे तुम्ही टोमॅटो सॉस ऐवजी पिझ्झा पास्ता सॉस सुद्धा लावू शकता। सगळा हा टोमॅटो सॉस व्यवस्थित पसरून घ्यायचा। त्यानंतर आपण जे मिश्रण बनवून ठेवलेलं होतं त्यामध्ये मीठ घालायचं। मीठ सुरुवातीला घातलं की पाणी सुटतं, त्यामुळे नंतर मी मिठाचा वापर केलेला आहे। आता थोडं थोडं मिश्रण या पोळीवर घ्यायचं आहे आणि सगळं व्यवस्थित पसरवून घ्यायचं। हे बघा, अशा पद्धतीने चमच्याने व्यवस्थित मिश्रण पसरवून घ्यायचं आहे। यामध्ये खूपच कमी प्रकारात मी भाज्यांचा वापर केलेला आहे। तुम्ही अजून यामध्ये भाज्यांचा वापर करू शकता, तरी सुद्धा हा नाश्ता खूपच चविष्ट बनतो। आता यावर दुसरी पोळी ठेवायची। आता हिरवी चटणी लावायची आहे यावर। मिरची, कोथिंबीर, पुदिना याची मी चटणी बनवून ठेवली होती। आता यावर हिरवी चटणी लावायची। मिरची, कोथिंबीर आणि पुदिनाची मी चटणी बनवून ठेवलेली होती। ती चटणी याला सगळ्या बाजूनी व्यवस्थित सारखी लावून घ्यायची। तर तुम्ही पाहू शकता सगळी चटणी मी व्यवस्थित लावली आहे। यामुळे खूपच हा नाश्ता अजून चविष्ट बनतो। आता पुन्हा आपण बटाट्याच्या किसचं आणि कांद्याचं जे मिश्रण केलं होतं ते यावर घालायचं आहे आणि पुन्हा व्यवस्थित पसरवून घ्यायचं। तर हे पहा, सगळं मिश्रण मी अशा प्रकारे व्यवस्थित पसरवून घेतलेला आहे। हा नाश्ता तुम्ही बनवून डब्यामध्ये स्टोर करून ठेवू शकता, अजिबात खराब होत नाही। त्यानंतर पुन्हा आपली जी तिसरी पोळी होती ती तिसरी पोळी यावर घालायची आहे आणि 1 चमचा टोमॅटो सॉस घालायचा आहे आणि टोमॅटो सॉस पुन्हा व्यवस्थित पसरवून लावायचा। त्यानंतर उरलेलं मिश्रण परत घालायचं आणि सगळं मिश्रण घालून घेतल्यानंतर ते सुद्धा व्यवस्थित पसरवून घ्यायचं आणि चौथी पोळी आपली जी उरली आहे ती यावर घालायची। व्यवस्थित पोळी घातल्यानंतर याच्या साईडच्या कडा अशा पद्धतीने बोटाने दाबून बंद करायच्या, म्हणजे त्या निघत नाहीत। व्यवस्थित कडा बंद करून मी घेतलेल्या आहेत। इथे मी कढईमध्ये पाणी घालून आधीच कढई गरम करायला ठेवली होती। यानंतर मी चाळणी घेतली आहे। चाळणीला तेल लावून ग्रीस केलं आणि आपण जो नाश्ता बनवला होता तो या चाळणीवर ठेवायचा आहे आणि 7 ते 8 मिनिटं वाफवून घ्यायचा। तर 8 मिनिटं हा नाश्ता मी वाफवून घेतला आहे, म्हणजे ही पोळी वाफवून घेतलेली आहे। पूर्णपणे थंड करायची आणि त्यानंतर बाहेर काढायची। आता एक स्लरी बनवणार आहे। तर एका बाउलमध्ये 1 वाटी कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे। चवीप्रमाणे मीठ घालायचं, पाणी घालायचं आणि याची पातळ पेस्ट बनवून घ्यायची।
या स्लरीमुळे आपला नाश्ता खूपच कुरकुरीत बनतो। सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता आपली ही स्लरी तयार झालेली आहे। आपला हा पोळीचा नाश्ता बनवून ठेवलेला तो सुद्धा थंड झाला आहे। मी एका प्लेटमध्ये काढून घेतला। आता याचे सुरीने पीसेस बनवायचे, तर मी याचे 8 पीसेस बनवणार आहे। तुम्हाला हे पीस मोठे ठेवायचे आहेत तर तुम्ही ते मोठे सुद्धा ठेवू शकतात। तर मी अशा पद्धतीने 8 पीसेस करून घेतले आहेत। असे लहान पीस केले म्हणजे मुलांना सुद्धा खायला इझी जाते आणि मुलं आवडीने देखील खातात। तर आपले हे पीस कट करून झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता खूपच मस्त असा नाश्ता आपला हा वाफवून तयार झालेला आहे। तर हा नाश्ता आपण आता तळून घेणार आहोत। तर यासाठी मी पॅनमध्ये आधीच तेल गरम करायला ठेवलेला आहे। हा नाश्ता कॉर्नफ्लोअरच्या स्लरीमध्ये घालायचा आणि अशा पद्धतीने पॅनमध्ये घालून घ्यायचा। तर मी तेल आधी सुरुवातीला कडकडीत गरम केलं, त्यानंतर गॅस मी मीडियम ठेवलेला आहे। जास्त फास्ट करू नका, नाहीतर हा नाश्ता करपेल। एक ही पोळीचा नाश्ता यामध्ये ठेवायचा आहे। जेवढे मावतील तेवढेच ठेवायचे, एकदम जास्त सगळे घालू नका। अगदी 5 मिनिटात हे तळून तयार होतात, जास्त वेळ लागत नाही। खालून एकदम चांगला कलर आला, कुरकुरीत झाला की पुन्हा एकदा पलटवून घ्यायचं आहे। सगळा नाश्ता असा पलटवून घ्यायचा आणि दोन्ही बाजूने अगदी कलर चेंज होईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा। तर पुन्हा एकदा मी पलटवून घेतलेला आहे, म्हणजे व्यवस्थित हा तळला जाईल। तुम्ही पाहू शकता याचा काय मस्त कलर आला आहे, एकदम गोल्डन कलर आलेला आहे। आपला हा नाश्ता तयार झालेला आहे। पहा काय मस्त कलर आलेला आहे। आता हे सगळं काढून घेऊया। तर नाश्ता बनवलेला मी सगळा तळून नाही घेतला, थोडेच तळलेले आहेत हे पीस। हा नाश्ता वाफवून तुम्ही हवाबंद डब्यात ठेवू शकतात आणि मुलांना छोट्या भुकेसाठी किंवा मधल्या वेळेत त्यांना जेव्हा भूक लागते त्यावेळेला तुम्ही तळून देऊ शकता। हा नाश्ता 4 ते 5 दिवस फ्रीजमध्ये आरामात स्टोअर करू शकता, अजिबात खराब होत नाही। शिवाय तुम्ही हा नाश्ता सॉस बरोबर किंवा हिरव्या चटणी बरोबर देऊ शकता, अप्रतिम टेस्ट लागते। तर एक बटाटा आणि उरलेल्या पिठापासून बनवलेला हा नाश्ता तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून सांगायला विसरू नका। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला रेग्युलर मिळतील। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।